डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18 मे 1954 रोजी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संघटनेची स्थापना केली. ही घटना भारतीय सामाजिक आणि धार्मिक इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानली जाते. बाबासाहेबांनी आयुष्यभर सामाजिक समता, मानवाधिकार, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यासाठी संघर्ष केला. हिंदू समाजातील जातीव्यवस्थेच्या अन्यायकारक रचनेविरुद्ध त्यांनी तीव्र आवाज उठवला आणि दलित, शोषित व वंचित समाजाला सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था त्यांच्या या व्यापक विचारसरणीचे मूर्त स्वरूप होती. बाबासाहेबांचे बौद्ध धम्माकडे वळणे हे अचानक झालेले नव्हते. त्यांच्या आयुष्यभराच्या चिंतनाचा आणि अनुभवांचा तो परिणाम होता. त्यांनी जगातील विविध धर्मांचा अभ्यास केला. हिंदू धर्मातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता, भेदभाव आणि अन्याय यामुळे त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. त्यांना असा धर्म हवा होता जो समता, करुणा, विवेक आणि मानवतावाद यावर आधारित असेल. बौद्ध धम्मात त्यांना हे सर्व तत्त्वज्ञान सापडले. भगवान बुद्धांनी सांगितलेली समता, अहिंसा, प्रज्ञा आणि करुणा ही मूल्ये बाबासाहेबांच्या विचारांशी पूर्णपणे सुसंगत होती. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापनेमागे बाबासाहेबांचा मुख्य उद्देश बौद्ध धर्माचा प्रचार, प्रसार आणि संघटन करणे हा होता. त्यांनी बौद्ध धर्माला केवळ धार्मिक परिवर्तन म्हणून पाहिले नाही, तर तो सामाजिक क्रांतीचा मार्ग मानला. त्यांना वाटत होते की बौद्ध धम्म हा शोषित समाजाला मानसिक, सामाजिक आणि नैतिक मुक्ती देऊ शकतो. त्यामुळे त्यांनी बौद्ध धर्माचे संघटित रूप तयार करण्यासाठी एक राष्ट्रीय पातळीवरील संस्था निर्माण केली. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था भारतीय बौद्धांना संघटित करण्यासाठी, त्यांच्यात शिक्षण, संस्कृती आणि नैतिकता वाढवण्यासाठी स्थापन करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी बौद्ध भिक्षूंचे प्रशिक्षण, बौद्ध ग्रंथांचे प्रकाशन, धम्म प्रवचन, धम्म शिक्षण शिबिरे तसेच सामाजिक सुधारणा कार्यक्रम सुरू करण्याचा विचार केला. बौद्ध धर्माचा प्रचार केवळ धार्मिक कर्मकांडापुरता मर्यादित न ठेवता समाज परिवर्तनाचे साधन म्हणून वापरणे हा त्यांचा प्रमुख हेतू होता. बाबासाहेबांनी बौद्ध धर्माला आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मांडले. त्यांनी नवयान बौद्ध धर्म ही संकल्पना मांडली. नवयान म्हणजे असा बौद्ध धर्म जो सामाजिक न्याय, समता, लोकशाही आणि विवेकावर आधारित असेल. त्यांनी बौद्ध धर्मातील अंधश्रद्धा, कर्मकांड आणि चमत्कारवाद यांना विरोध केला. बुद्धाचे धम्म हे मानवी बुद्धी, अनुभव आणि नैतिकतेवर आधारित आहे असे त्यांनी स्पष्ट केले. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था नवयान बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी एक महत्त्वाचे माध्यम ठरली. या संस्थेची स्थापना बाबासाहेबांच्या ऐतिहासिक धर्मांतर चळवळीचा एक महत्त्वाचा टप्पा होती. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारला. त्याआधीच त्यांनी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापन करून संघटनात्मक तयारी केली होती. त्यामुळे धर्मांतरानंतर नवबौद्ध समाजाला संघटित करण्यासाठी एक मजबूत मंच उपलब्ध झाला. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया केवळ धार्मिक संस्था नव्हती, तर ती सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक चळवळ होती. या संस्थेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दलित आणि मागासलेल्या समाजात आत्मसन्मान, शिक्षणाची महत्त्वता आणि सामाजिक जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांना सांगितले की धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नव्हे, तर तो जीवनाचा मार्ग आहे. बौद्ध धम्माने लोकांना विवेकशील, करुणाशील आणि जबाबदार नागरिक बनवले पाहिजे असे त्यांचे मत होते. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापनेमुळे भारतीय बौद्ध चळवळीला एक संघटित दिशा मिळाली. भारतात प्राचीन काळापासून बौद्ध धर्माचा गौरवशाली इतिहास होता, परंतु मध्ययुगीन काळात बौद्ध धर्माचा प्रभाव कमी झाला. बाबासाहेबांनी आधुनिक भारतात बौद्ध धर्माला नवसंजीवनी दिली. त्यांच्या प्रयत्नांमुळे लाखो लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला आणि भारतात बौद्ध धर्म पुन्हा एकदा सामाजिक परिवर्तनाचा शक्तिशाली स्रोत ठरला. या संस्थेच्या माध्यमातून बौद्ध संस्कृतीचा प्रचारही करण्यात आला. बुद्ध विहार, स्तूप, धम्मचक्र प्रवर्तन दिन, बुद्ध जयंती आणि इतर बौद्ध सण यांना सामाजिक महत्त्व प्राप्त झाले. बौद्ध कला, साहित्य, संगीत आणि तत्त्वज्ञानाचा प्रसार झाला. बौद्ध धम्माच्या मूल्यांवर आधारित समाज निर्मितीचा विचार पुढे आला. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था बाबासाहेबांच्या लोकशाही विचारांशी जोडलेली होती. त्यांनी सांगितले की धर्माने लोकशाहीला विरोध करू नये, तर लोकशाहीला बळ द्यावे. बौद्ध धम्मात समता, बंधुता आणि न्याय ही लोकशाही मूल्ये अंतर्भूत आहेत असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे बौद्ध धर्म स्वीकारणे म्हणजे केवळ धार्मिक परिवर्तन नव्हे, तर लोकशाही मूल्यांचा स्वीकार आहे असा संदेश त्यांनी दिला. बाबासाहेबांच्या निधनानंतरही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया कार्यरत राहिली. त्यांच्या अनुयायांनी या संस्थेच्या माध्यमातून बौद्ध चळवळ पुढे नेली.
विविध राज्यांमध्ये बुद्ध विहारांची स्थापना, शैक्षणिक संस्था, ग्रंथालये आणि सामाजिक संघटना सुरू करण्यात आल्या. बौद्ध धर्मावर आधारित समाज परिवर्तनाची प्रक्रिया सुरू राहिली. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया स्थापनेचे महत्त्व केवळ धार्मिक क्षेत्रापुरते मर्यादित नाही. ही संस्था भारतीय सामाजिक इतिहासातील एक क्रांतिकारी पाऊल आहे. बाबासाहेबांनी शोषित समाजाला धर्माच्या माध्यमातून आत्मसन्मान आणि स्वातंत्र्याची जाणीव करून दिली. त्यांनी धर्माचा उपयोग समाजातील विषमता दूर करण्यासाठी केला. त्यामुळे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था सामाजिक न्यायाच्या चळवळीचे एक प्रतीक ठरली. आजही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि बाबासाहेबांची बौद्ध चळवळ लाखो लोकांना प्रेरणा देते. समता, करुणा, विवेक आणि मानवता या मूल्यांवर आधारित समाज निर्मितीचे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिले होते. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था त्या स्वप्नाची एक महत्त्वाची पायरी आहे. बाबासाहेबांच्या विचारांमुळे बौद्ध धर्म केवळ धार्मिक परंपरा न राहता सामाजिक परिवर्तनाचे एक शक्तिशाली साधन बनले आहे. म्हणूनच 18 मे 1954 रोजी स्थापन झालेली बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ही संस्था भारतीय इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाची आणि क्रांतिकारी घटना म्हणून ओळखली जाते.